नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रात्री मुले शांतपणे झोपलेली असतात. अशोक मामा मात्र बाहेर एकटेच बसलेले असतात. ते शाळेमध्ये सांगितलेल्या मुलांच्या फीजबद्दल विचार करत असतात आणि ते खूप अस्वस्थ झालेले असतात. ते स्वतःशीच म्हणतात की 13.5 लाख असं म्हणून ते पटकन उठतात आणि लॉकरमधून त्यांचे डॉक्युमेंट्स काढून चेक करायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इराला अचानक जाग येते. तिला तहान लागलेली असते पण रूममध्ये पाणी नसतं. इरा पाणी पिण्यासाठी बाहेर येते तेव्हा तिचं लक्ष अशोक मामाकडे जातं. अशोक मामा डॉक्युमेंट्स बघून कोणाला तरी कॉल करायला लागतात आणि सांगतात की अशोक माझगावकर बोलतोय आणि म्हणतात की काय आहे, मला सगळी माझी सेव्हिंग्ज काढायची आहेत, पैशांची गरज आहे आणि विचारतात की कधी भेटता येईल असं म्हणून ते फोन ठेवतात. इरा त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अशोक मामा परत रात्री कॉल केला त्या जोशींना कॉल करतात आणि सांगतात की आता निघतोच आहे, सोबत सगळे डॉक्युमेंट्स घेतले आहेत आणि म्हणतात की काय आहे, माझी गरज मोठी आहे, तुमच्या सल्ल्याने सगळं झालं पाहिजे असं म्हणून ते फोन ठेवतात. तितक्यात कोणीतरी डोरबेल वाजवतं. पल्लवीचे आईवडील आलेले असतात. पल्लवीचे बाबा सांगतात की मुंबईमध्ये आमचं काम होतं म्हणून आलो आहे आणि हिला म्हटलं की चल माझ्याबरोबर, तेवढंच मुलांनाही भेटता येईल. अशोक मामा त्यांना आतमध्ये बोलावतात आणि बसायला सांगतात. पल्लवीचे बाबा विचारतात की तुम्ही कुठे बाहेर निघाला आहात का? तेव्हा अशोक मामा नाही म्हणून सांगतात. पल्लवीचे बाबा विचारतात की मुले कशी आहेत? अशोक मामा सांगतात की ठीक आहेत, रमतायत जीव. पल्लवीचे बाबा विचारतात की तुम्ही कसे आहात? अशोक मामा हसत म्हणतात की आता आपला जीव कशातच रमत नाही, मुलांकडे पाहिलं पाहिजे आणि ते सुद्धा पल्लवीच्या बाबांची चौकशी करतात. पल्लवीचे बाबा सांगतात की कसे असणार आम्ही, जी लेक समजूतदार होती ती जग सोडून गेली आणि दुसरी भैरवी, असं म्हणून ते थांबतात. अशोक मामा म्हणतात की काय झालं? पल्लवीचे बाबा सांगतात की भैरवी भारतात येणार आहे लवकरच. तेव्हा पल्लवीची आईसुद्धा पाणी घेऊन येते आणि म्हणते की रागवली आहे आमच्यावर खूप. तिला पल्लवी आणि अमितचं अंत्यदर्शन घ्यायला मिळालं नाही म्हणून. पल्लवीचे बाबा म्हणतात की तो विषय बाजूला राहू दे आणि विचारतात की मुले आतमध्ये आहेत का? मग ते दोघेही मुलांना भेटायला आतमध्ये जातात. ईशान आणि इरा मस्ती करत असतात. आजी आजोबांना बघून ते तिघेही खूप खुश होतात. आता संयमी खुश होऊन म्हणते की आम्हाला माहीतच नव्हतं की तुम्ही येणार आहात. पल्लवीचे बाबा म्हणतात की मुद्दामच नाही सांगितलं, म्हटलं सरप्राईज देऊया. तर बाहेर अशोक मामा जोशी यांना कॉल करतात आणि सांगतात की आपण आजच्या ऐवजी उद्या भेटलो तर, आणि सांगतात की आज आमच्याकडे बरेच पाहुणे आले आहेत आणि त्यात बराच वेळ जाणार आहे, त्यामुळे आज शक्य नाही होणार आहे, आपण उद्या भेटूया असं म्हणून ते फोन ठेवतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मुले आजी आजोबांसोबत गप्पा मारत असतात. ईशान आणि इरा त्यांना खायला काय बनवून पाहिजे ते आजीला सांगत असतात, पण संयमी मात्र शांत असते. आता आजी संयमीकडे बघून म्हणते की आज सुरळीच्या वड्या करणार आहे कोणाला तरी, खूप आवडतात वड्या. हे ऐकून संयमी खूप खुश होते आणि म्हणते की पण आधी ह्या दोघांना जे हवं आहे ना ते दे, नाहीतर तेच तेच बोलत राहतील. आणि म्हणते की रूम पण बघ ना, सारखं आवरावं लागतं मला, असं म्हणून ती पसारा आवरायला लागते. आजी तिला थांबवते आणि म्हणते की संयमी किती समजूतदार झालीस गं, आणि म्हणते की मोठी झाली आमची संयमी. आणि ती सर्वांना विचारते की शिरा कोण कोण खाणार आहे? तेव्हा ईशान आणि इरा खुश होऊन मी खाणार आहे असं म्हणून ओरडायला लागतात. मग आजी तिथून किचनमध्ये जाते. मग आजोबा मुलांसोबत गप्पा मारायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की पल्लवीच्या आई अशोक मामांना विचारते की भाऊजी, दुपारचा स्वयंपाक झाला आहे? तेव्हा अशोक मामा म्हणतात की हो झालं आहे. पल्लवीची आई विचारते की अजून एकट्यानेच करत आहात का सगळं? अशोक मामा सांगतात की नाही, फुलराणी आहे ना, ती पोळ्या भाकऱ्या चपाती वगैरे करायची, आता बाकीचं सुद्धा बऱ्यापैकी करते ती. पल्लवीची आई म्हणते की बरं झालं, कसं आहे ना, मुलं वाढत्या वयाची आहे, सारखी भूक लागते ना त्यांना आणि चांगलं चांगलं खावंसंही वाटतं. यावर अशोक मामा थोडेसे शांत होतात आणि म्हणतात की कल्पना आहे मला, फुलराणी चांगलं करते, हल्ली वेळेवर येते, ती जबाबदारीने वागते, जबाबदारीची जाणीव आहे तिला. पल्लवीची आई म्हणते की ते मुलं म्हणत होती की पोळीचा लाडू खावासा वाटतोय, डोसा खावासा वाटतोय, पण हट्टाने नाही या, ती बिचारी आपली सहज बोलून गेली. आणि म्हणतात की काही हरकत नाही, आजचा स्वयंपाक झाला आहे ना, मी उद्या बनवेल त्यांच्यासाठी. अशोक मामा म्हणतात की ते आपण खाऊया, पण मुलांना जे हवं आहे ना ते तुम्ही करून द्या. आणि म्हणतात की तुम्हाला निदान सांगतात तरी, मला काहीही सांगत नाहीत असं म्हणून ते इमोशनल होतात आणि म्हणतात की एक मिनिट वहिनी, मी कागद आणि पेन घेतो, मला तुम्ही जरा सांगा की त्यांना काय काय आवडतं आणि काय आवडत नाही. म्हणजे मागे एकदा मी प्रयत्न करून बघितला पण तो पार फसला. आता मला तुम्ही जरा मदत करा, म्हणजे थोरलीला काय आवडतं, मधल्याला काय आवडतं आणि धाकलीला काय आवडतं, आपण एक कॉलमच तयार करूया असं म्हणून ते लिहायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की सोसायटीतील सर्व सदस्य सोसायटीच्या नोटीस बोर्डजवळ जमलेले असतात आणि ते नोटीस बोर्डवर 31 डिसेंबरच्या पार्टीबद्दल कोणते कोणते कार्यक्रम करायचे त्याबद्दल बोलत असतात. आता तोरणे देसाईंना विचारतात की आपण DJ मागवला आहे ना? तेव्हा देसाई हो म्हणून सांगतात.
तेव्हा प्रभूबाई म्हणतात की म्हणजे तो बाप्या इथे येऊन गाणी वाजवणार आणि तुम्ही सगळे नाचणार, मग आम्ही काय करायचं? यावर सातपुते म्हणतात की मग तुम्हाला काय करायचं आहे? यावर प्रभूबाई म्हणतात की आम्हाला ना गाणी म्हणायची आहेत. आता ते देसाईंना म्हणतात की देसाई प्लीज ठेवा ना. यावर देसाई खुश होऊन म्हणतात की बरं बरं, आणि ते सगळ्यांना तुम्ही ओके असं म्हणून सगळ्यांना तयार करतात. सातपुते मात्र देसाईंकडे आणि प्रभूबाईंकडे बघतच असतात. आता प्रभूबाई म्हणतात की मी काय म्हणते, आपण इथे मोठे स्पीकर मागवले आहेत ना, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण सोसायटीच्या लोकांचा गाण्यांचा कार्यक्रम ठेवूया ना. आता देसाई प्रभूबाईंकडे बघून म्हणतात की आपल्याकडे आहेच की टॅलेंट, काय प्रभूबाई? तेव्हा प्रभूबाई थोड्याशा लाजतात आणि सगळेजण म्हणतात की आपण रात्रभर धमाल करूयात. तेव्हा तिथे ईश्वर काका येतात आणि म्हणतात की तुम्ही फक्त डीजेवरती गाणी वाजवणार का? एक प्रस्ताव देऊ का? म्हणजे पटला तर घ्या, आणि आपण ते हौजी वगैरे खेळूया का? किंवा कॅरमची टुर्नामेंट वगैरे ठरवूया ना. ते गाणी म्हणजे म्हणजे भरपूरच होतं ना, नको नको. यावर देसाई ईश्वर काकांना म्हणतात की अहो गटमाले 31 डिसेंबर आहे ना. यावर ईश्वर काका म्हणतात की मग 31 डिसेंबरला गाणी लावलीच पाहिजे, डीजे लावलाच पाहिजे, असं कुठे आहे का? अहो त्रास होतो लोकांना. यावर प्रभूबाई म्हणतात की लोक म्हणजे कोण, माझगावकर का? यावर ईश्वर काका म्हणतात की तेच असेल असं नाही, पण दुसरी लोकही आजारी वगैरे असतात ना. यावर प्रभूबाई म्हणतात की की त्याच लोकांनी दुसरीकडे सोय करायची मग. आणि ते सगळ्यांकडे बघत म्हणतात की मला सांगा, सगळी बंधनं आपल्याकडेच का? आणि ते चिडून म्हणतात की आम्ही यावेळेस जोरदार पार्टी करणार म्हणजे करणार, आणि डीजे वाजवणार आहे, नाचणार आहे, सगळं काही करणार आहे, आणि त्यावेळेस आम्ही तुमच्या माझगावकरांचं काही ऐकणार नाही. यावेळेस त्यांना आमचं ऐकू द्या. सगळेजण अशोक मामा कसे चिंगूस आहेत आणि कसे पैसे देत नाहीत आणि कसे पार्ट्यांना नाही म्हणतात असं म्हणून त्यांचा मजाक उडवायला लागतात आणि हसायला लागतात आणि म्हणतात की आम्ही पार्टी करणार म्हणजे करणार. आता ईश्वर काका थोडेसे विचारात पडतात. आता यानंतर आपण पाहतो की पल्लवीचे बाबा आणि अशोक मामा बोलत असतात. आता पल्लवीचे बाबा म्हणतात की चला येतो आम्ही. आता यावर अशोक मामा त्यांना म्हणतात की थांबा अजून, तुम्ही 1 दिवसासाठीच का येता? आता पल्लवीचे बाबा त्यांना म्हणतात की कसं आहे ना, आम्ही जास्त दिवस इथे नाही थांबू शकत, आम्ही कोकणात सुद्धा खूप पसारा वाढवून ठेवला आहे हो, तिकडे जायलाच हवं. तेव्हा अशोक मामा म्हणतात की तुम्ही आलात तर मुलांनाही बरं वाटेल, तुम्हाला वाटतं तितके दिवस तुम्ही इथे राहत जावा. यावर पल्लवीची आई म्हणते की कसं आहे ना, आम्ही जितका दिवस इथे राहील तितका मुलांना आमचा लळा लागेल आणि सगळं अवघड होऊन बसेल हो, त्यामुळे आम्ही अधूनमधून येत जाऊ ना. आणि त्या म्हणतात की इथे येण्याचं कारण वेगळंच होतं, त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. थांबा मी सांगते तुम्हाला. आणि त्या म्हणतात की मुलांची काळजी घ्या, त्यांना नीट सांभाळा. आणि त्या एक डब्बा घेऊन येतात आणि त्या अशोक मामांना देतात. तेव्हा अशोक मामा विचारतात की यात काय आहे? तेव्हा पल्लवीची आई सांगते की यात ना पल्लवीचं श्रीधन आहे. पल्लवी जेव्हा मागच्या वेळेस दुबईला गेली ना, तेव्हा माझ्याकडेच हे ठेवून गेली होती. अशोक मामा खूप इमोशनल होऊन पल्लवीच्या आईकडे बघत असतात. आता पल्लवीची आई सांगते की यात आम्ही घेऊन दिलेले पल्लवीला दागिने, अमितने घेऊन दिलेले, यात सगळं काही आहे आणि कदाचित तिला आधीच तिचं जाणं कळलं होतं, म्हणूनच तिने हे सर्व माझ्याकडे ठेवून गेली आहे. आता अशोक मामा खूप इमोशनल होऊन पल्लवीच्या आईकडे बघत असतात. पल्लवीची आईसुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि त्यांच्या डोळ्यातसुद्धा अश्रू असतात. आता पल्लवीची आई म्हणते की तुमच्याजवळ सुरक्षित राहतील हे. तेव्हा अशोक मामा विचारतात की मी याचं काय करणार आहे? यावर पल्लवीची आई म्हणते की आईचं सोनं हे परंपरेने मुलीकडेच येत असतं. योग्य वयात मुली आल्या की त्या वापरतील, पण तोपर्यंत हे तुमच्याजवळ सुरक्षित ठेवा. यानंतर पल्लवीचे बाबा एक चेक अशोक मामांना देतात. यावर अशोक मामा विचारतात की हे कशासाठी? तेव्हा पल्लवीचे बाबा सांगतात की कसं आहे ना, मुलांसाठी खर्च खूप आहे आणि त्यासाठी आमचीसुद्धा जबाबदारी आहे आणि आम्हाला आमच्या नातवांसाठी काहीतरी करण्याचा आम्हालासुद्धा अधिकार आहे ना, त्यामुळे हे पैसे असू द्या तुमच्याकडे. यावर अशोक मामा म्हणतात की मी मुलांना काहीही कमी पडू देणार नाही, मी माझ्या पद्धतीने सर्व काही करेन. तेव्हा पल्लवीच्या आई बाबा दोघेही अशोक मामांना पैसे घेण्यासाठी आग्रह करतात आणि म्हणतात की या पैशांपेक्षाही मुलांचा आनंद खूप महत्त्वाचा आहे. अशोक मामा म्हणतात की जोपर्यंत माझ्याकडून होतं तोपर्यंत मी माझेच पैसे खर्च करणार, अगदी खूपच अडचण आली तरच या पैशांना हात लावेल, नाहीतर हे पैसे असेच बाजूला राहतील. तेव्हा पल्लवीचे बाबा म्हणतात की अहो आम्हाला माहिती आहे ते. आता यानंतर पल्लवीची आई बाबा अशोक मामांचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की संयमी काहीतरी शोधत बाहेर येते. आता शोधत असताना तिचा हात कशाला तरी लागतो आणि तिथून चेक खाली पडतो. आता संयमी काय आहे म्हणून तो चेक हातात घेऊन बघते. तेव्हा अशोक मामांचे नाव बघून संयमी म्हणते की अशोक माझगावकर फ्रॉम चंदन मुजुमदार. आणि ती म्हणते की अच्छा, म्हणजे आम्हाला सांभाळण्यासाठी यांनी आजोबांकडून पैसे घेतलेत आणि यापुढेही ते आम्हाला सांभाळण्याचे पैसे घेत राहतील. ओ अच्छा, असं म्हणून तिला खूप राग येतो आणि ती थोडीशी विचारात पडते आणि आजचा भाग इथेच संपतो.